नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांना नफ्यामध्ये आणण्यासाठी सरकारनं एक नवीन योजना आखली आहे। या कंपन्यांना आता केवळ फायदेशीर व्यवसायावरती लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले। विमा कंपन्यांना मोटार आणि आरोग्य विमा यांच्यासारख्या तोट्यात चालणाऱ्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्यात। याशिवाय या कंपन्यांना पुन्हा नोकर भरती सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे। सरकारने अलीकडेच नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये 7,250 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे। या तिघांव्यतिरिक्त न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी नफ्यामध्ये चालू आहे। वित्त मंत्रालयानं या सरकारी विमा कंपन्यांना व्यवसाय वाढवण्याऐवजी फायदेशीर व्यवसायावरती लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आलंय। वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी सांगितलं की आम्ही सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या कामगिरीवरती लक्ष ठेवून आहोत। यंदाच्या त्यांच्या कामगिरीवरती बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे। आम्हाला अपेक्षा आहे की या कंपन्यांना आणखी भाग भांडवलाची गरज भासणार नाही, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूदही करण्यात आलेली नाही। या तिन्ही कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। ओरिएंटल इन्शुरन्सनं आर्थिक वर्ष 2024 मध्ये 18 कोटी रुपयांचा नफा कमावला होता। वर्षभरापूर्वी ही कंपनी 5,000 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये होती। नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा तोटा हा 3,800 कोटींवरून 187 कोटी रुपयांपर्यंत कमी झालाय आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा तोटा हा 2,800 कोटींवरून 800 कोटी रुपयापर्यंत कमी झालाय। तर दुसरीकडे न्यू इंडिया इन्शुरन्सचा नफा हा 1,100 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। या कंपन्यांचे अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याचं विवेक जोशी यांनी सांगितलं। नवीन कर्मचारी भरती करण्यावरती आतापर्यंत बंदी होती, आता त्यांना टप्प्याटप्प्याने भरती करण्यास सांगण्यात आले। त्यामुळे या कंपन्यांच्या कामगिरीमध्ये भविष्यामध्ये सुधारणा होईल। पूर्वी या कंपन्या वाढ दाखवण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवत होत्या, आता त्यांना केवळ नफ्यावरती लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले। या विमा कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं 17,450 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑलरेडी केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कार आणि आरोग्य सेवा कंपन्या बंद करणार आहेत, म्हणजेच पूर्णपणे नाही पण खूप कमी करणार आहेत। तर मग मित्रांनो, जर तुम्हाला सरकारी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जॉब मिळवायचा असेल तर नक्कीच ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। तुम्ही यांच्या वेबसाईट चेक करत राहा आणि जर त्यांची भरती निघाली तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।